गुड मॉर्निंग सर्वांना. सो आज आम्ही चालले, मी रात्री सांगितले ना तुम्हाला का आम्ही आज कुठेतरी जाणार आहे. सो गाईज आज आम्ही चालले त्र्यंबकेश्वरला. आणि इथे दिदी आपली बाबू सुद्धा झोपले. इथे बाला आहे, इथे आहे विनय. सामनेचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर. इकडूनचा मी बघा दिदी म्हणते इकडून दाखव. बाबू आपलं सकाळ लवकर उठलेला, बाबूचे काही टाइम झाला कारण का इथून नुसतं रडत होता, त्याचे काही करायला पण भेटणार नाही पटकन. आता मस्तपैकी झोपले. चला आता नंतर काही दाखवायचा व्ह्यू चांगला असला तर दाखवून मला. चला नंतर भेटू. अरे ते जमत नाही, दाखवते का गाई असा एक मात्र पोर आहे, काही जमतच त्याला काहीच जमत नाही खायच्या अलावा. ट्रेनिंग देत आले त्यांना आम्ही देत घेतले. रिटर्न देतो मी हल्ली. कांदा, टॅमॅटो आणि आंबा कापायची, कारण की आम्ही घरून चणे उकळून आणल्या चटपटी बनवायची. विनय मारीन पटका दे बाबूला नाही, काप लवकर. मग गाडी तरी चालवतो काही कसा याला गाडी बी नाही चालवत आहे. त्या कापाला म्हणतो ते कापायला बी नाही जमत. इकडून कचरा बघ काय तो सगळं गाईस तुम्ही रस्ते बघू शकता किती सुनसान. आणि बालासव या रस्त्याला सकाळी 5-6 वाजता जातात. त्यांना भीतीने वाटतं. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. तो गेट आले तर इथून जावं लागेल. अरे इकडे मोबाईल हँग बा मोबाईल आमचा हँग नाही हो. अरे हो तुझं मी डिलीट केलं नाही तर काय सगळ्यांचा फोटो डिलीट करावं लागतं. बाबूने बघा त्याचा पाय ठेवला तिच्या अंगावर. हे गाईज आता आम्ही दर्शन करायला चाललेलो आहे. आणि असे सांगतात का जाम गर्दी आहे, 2 ते 3 तास लागते. बाबू विनय आणि बाला चालले पुढे पुढे. दिदीचा अवतार बघू शकतो. अजून लोड वाढला. गाईज बघू शकता मंदिराकडे चाललो आम्ही. बघू शकता भरपूर गर्दी आहे. अजून मंदिर वाटतं लांब आहे. हे बाबूजी मामाच्या जवळ. इथे दीदी विनय गाईज आम्ही पार करून तिकडे आलो. स्वाद भरपूर पाहिजे. बाबूला माहिती आपले काही खाल्लं नाही त्यांनी ना, आम्ही काही खाऊ पण नाही. गाईज आपला बाबू तिथं खेळत आहे. आता वापस
झगडा झाले, भांडण झाले, लाईनीत मध्ये मध्ये दिसतात त्याच्यामुळं भांडण झालं. इथे लाईन पोरे आहे. चांगलं झालंय हे बाई कोणला ऐकत नाही बाई कपडेवाले. तिला बाहेर काढलेलं आहे कारण त्यांच्या बाई एवढी लोक होती. दीदीला बघायची आहे मज्जा दीदीला मजा आली मला बघायला. सो हे गाई 4 तासानंतर फायनली आता आमचं दर्शन होईल. तुम्ही बघू शकता सामने मंदिर आमचे तोंडात. 4 तास झाले सांगा ना बाबू आपले 4 तास झाले कम्प्लीट. सो आता आम्ही दर्शन केल्यानंतरच भेटूया कारण पुढे मोबाईल अलाउड नसतो. बघू शकता मंदिर दर्शन झालं. तर गाईज बघू शकता हे मंदिर आणि अजून किती लाईन अशी बाकी आहे स्नॅपवाली. सो खूप छान दर्शन झालं. बाबूचा डोका वगैरे टेकला आणि दीदीने प्लीज डोका टेकला ना दीदी. सो आता मस्त नाश्ता वगैरे म्हणजे जेवण करू आणि मग निघू आम्ही. सो चला आता बाहेर जाऊन काय थंड थंड ज्यूस वगैरे पितो लेंगा. तर गाईज इथे यांचा नाश्ता चालू आहे मिसळ पाव आणि बघू शकता विण्याने एवढं मोठ पण घेतलं आहे. काय घेतलं का नाही. बाबूचं पाणी घेतलं. बाबूला गाडीत गेल्यावर जेवण भरली कारण त्याचा दूध होता तो खराब झाला कारण का उतारून झाला. गाडीत गेल्या बाबूला जेवण भरली मग निघू आम्ही. चेहरा बघा किती लाल पडले आणि आता कोणतं मारत आहे तसं खाऊ मज्जा करून जाते. चेहरा सो हे गाईज फायनली आम्ही घरी पोचले. म्हणजे घरी कधीच पोचून थोडा आराम वगैरे केला. आराम म्हणजे मिस्टरांची थोडी बातचीत केली. कसा दिवस गेला, कसा दर्शन झाला आणि दर्शन खूप छान झाला. दीदीचा बाबूचा डोकासुद्धा टेकायला भेटला. काय बघता काहीच बघत नाही बोलचं. आणि आमचं 5 तास गेले लाईनला एवढं काही वाटलं नाही कारण सुखसुविधा चांगल्या होत्या. बसायला पण होता, फॅन कूलर वगैरे होते, पाणी पण होता पियाला म्हणून काही त्रास झाला नाही ना. बाबू पण थोडासा मंदिरात चिडचिड करायला लागला तर तो पण मस्त राहिला. तर फायनली चांगलं दर्शन झालं. एवढ्या दिवसाची इच्छा होती म्हणजे दर्शन करून आलो. मिस्टर नव्हते माझ्यासोबत, ते गेले बाहेर काम होतं त्यांचा. महादेवाच्या कृपेने तो काम पण चांगला झाला पाहिजे का मग आम्ही जाऊ जोड्याने पाया पडायला. न्याल ना हो तोंडाशी बोला त्यांना जरा सांगा मान आलं होतं काही.
हो. तर बाबू आणि दीदी बाहेर आहे. आमच्या बाजूला आहे लग्न. स्वतः नवरा येईल. मुलीचं लग्न आहे. तर चला नंतर भेटूया आपण. काय तुम्ही बघू शकता इथे झोपले दीदी आपली आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त खिचडी भात केलता कारण की आज पाया पडून आता तर खिचडी भातच बनवलेला आणि माझी तब्येत काही डाऊन झाले आले तर त्यामुळं काही शूट करायला भेटला नाही. सगळे तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि guys, आमचं दर्शन पण भरपूर मस्त झाला. भरपूर गर्दी होती पण एकदम फर्स्ट क्लास झाला. महादेवाला बोलून घ्यायचं होतं, दर्शन करून घ्यायचं होता. मी एक विश मागली. हा मग पुरी होत तेव्हा सांग काय मागले. आता नाही सांगशील. मी काय सांगत विश का सांगायचे नसतं. ओहो. सांगली तर मग पुरे नाही होईल. असं पण असतं. आणि बाबूला घेतले आम्ही डमरू. बाबू काय घेतले याला काय म्हणतात काय डमरू. हा सो चला गाईज आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करतो. बाय बाय गुड नाईट. See you.